हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काही दिवसापूर्वी मी हा शॉर्ट व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला होता. तर आज याच लेअरवाल्या फ्रॉकची मी कटिंग अँड स्टिचिंग व्हिडिओ तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ पूर्ण पहा, आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला आपण पाहूया, व्हिडिओकडे जाऊया. तर फर्स्ट ही माझी जॉर्जेटची साडी होती येलो कलरमध्ये आणि ह्याच्या खालच्या साईडला डिझाईन होतं आणि ह्याच्यामध्ये लेस वर्कही होतं या साडीमध्ये. या साडीवर पूर्णपणे ग्रे कलरची आणि पिंक कलरची थोडी लेस होती. ही लेस मी पूर्णपणे रिमूव्ह केली. लेस आणि फॉल प्रथम काढलेला आहे याचा साडीचा आणि त्याच्यानंतर मात्र याच्यावर आपण ही पहा इतकी लेस निघाली. आता आपण मार्किंग करायला सुरुवात करूया. मी डायरेक्ट याच्यावर मार्किंग करत आहे अस्तरवर. तर मी साईडला माझं मेजरमेंट दिलेलं आहे, चेस्ट, शोल्डर, चेस्ट, वेस्ट, अप्पर पार्ट, फ्रंट पार्ट, नेक वगैरे. तर मी शोल्डर 7 इंचेस घेत आहे आणि आर्म होल जे आहे ते 7.5 घेत आहे, कारण वरनं 1/2 इंचेस डाऊन करायचे आहेत शोल्डर. तर 7.5वर आर्म होलचं मार्किंग केलेलं आहे. हे पहा, 7 इंचवर मी शोल्डरचं मार्किंग केलेलं आहे, 7.5 इंचावर आर्म होलचं मार्किंग आहे. हे पहा. आणि चेस्ट जे आहेत ते माझे 36 इंचाचे आहेत, म्हणजे 9 आहे. त्याच्यामध्ये 1/2 इंच लूजिंग देऊन मी 9.5 घेतले आहे आणि 2 इंच मी मार्जिनसाठी सोडलेले आहे. हे पहा, सरळ लाईन घेतलेली आहे. आणि वेस्ट जी आहे ते 8.5, ॲक्च्युली 8 इंच आहे, पण अर्धा इंच ह्याच्यात पण मार्जिन देऊन मी 8.5 घेतलेले आहे आणि 2 इंच जे आहे ते आपलं मार्जिन सोडलेलं आहे. हे पहा, अर्धा इंचाचं मी लूजिंग दिलेलं आहे चेस्ट आणि वेस्टमध्ये. याच्या जागी तुम्ही तुमचे माप घालूनही अशा प्रकारे तुम्ही मार्किंग करू शकता. हे पहा, फ्रंटच्या आर्म होल्समध्ये 1/2 इंच मी आतल्या साईडला घेतलेले आहे. आता बाहेरचा आर्म होल 1 इंचावर आणि आतलाही 1 इंचावर घेतलेला आहे. याच्याने शेप चांगला येतो आणि काखेमध्ये याच्यामुळे रिंकल्स येत नाहीत, घोळही येत नाही. तुम्ही अशा प्रकारे आर्म होलमध्ये मार्किंग करू शकता. याच्याने फिनिशिंग खूप चांगलं येतं मुंड्याचं. तर मी गळ्याची जी रुंदी आहे ते 3 इंच घेतलेली आहे. हे पहा, 3 इंचावर एक मार्किंग केलेलं आहे. 1/2 इंच शोल्डर डाऊन केलेले आहेत. हे पहा, आणि अशा तऱ्हेने आपण केलेल्या मार्किंगवरून कटिंग करायची आहे. आता ज्या प्रकारे आपण फ्रंट पार्ट काढला आहे त्या प्रकारेच आपण बॅक पार्टही काढूया अगोदर. सेम टू सेम त्याच्यावर ठेवून आपण त्या प्रकारे कटिंग करून घेऊया. हे पहा, आता याच्यातला आपण बॅक पार्ट आहे. तर आपण हा बॅक पार्ट बाजूला काढूया. प्रथम याच्यावर मार्किंग करून घालू. हा फ्रंट पार्ट आहे आणि बॅक पार्ट आहे. आपण बॅक पार्ट साईडला ठेवूया. आता फ्रंट जो मुंड्यामधला शेप जो आहे फ्रंट आर्म होलचा तो आपल्याला कट करायचा आहे. त्याच्या अगोदर आपण फ्रंट नेक ही घेऊया. हे पहा, फ्रंट नेक पण इथं पण 3 इंचावर रुंदी, गळा रुंदीची घेतलेली आहे. त्याला नॉचेस दिलेले आहेत मी छोटेसे. हे पहा, आणि इथं जो मुंड्यामध्ये जो 1 इंचाचा आतला आर्म होल आहे तो शेप द्यायचा आहे आपण आठवणीने. हे पहा, अशा तऱ्हेने ही अप्पर बॉडी पार्टची कटिंग केलेली आहे आपण लायनिंगवर या फिर अस्तरवर. आता हे आपण मेन पार्ट जो साडीचा भाग आहे त्याच्यावर ठेवून आपण तितक्या भागाची आपण एक चौकोनीच भाग कपडा तितका कट करायचा आहे आणि मग याच्यावर नंतरने आपण शिलाई देऊन एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करायचं आहे. साडीचा तुम्ही ड्रेस शिवताना तुम्ही अशा प्रकारेच कटिंग करायची आहे, कारण साडीचा कपडा पातळ असतो आणि तो सरकतो खूप. तर अशा प्रकारे मी तुम्हाला एका पेपरवर लिहून दाखवते आहे. हे अप्पर बॉडी पार्ट आहे. ह्याच्यामध्ये फर्स्ट लेअर, सेकंड लेअर आणि थर्ड लेअर असे आहे. तर 3 लेअरमध्ये ही ड्रेस बनणार आहे. तर फर्स्ट लेअर जी आहे ती 40 इंचाची आहे. ती कशी,
तर माझी कंबर जी आहे ती 36 इंच आहे. त्याच्यामध्ये 4 लूजिंग घालून 40 इंच केलेले आहे, म्हणजे फर्स्ट लेअर 40ची होणार आहे. मग त्याच्यामध्ये सेकंड जी लेअर आपण बनवणार आहोत ना, त्याच्यामध्ये 10 इंच किंवा 20 इंच तुम्ही वाढवू शकता. आणि थर्ड लेअरमध्ये जेवढी सेकंड लेअर आहे त्याच्यापेक्षा 10 किंवा 20 इंचाने वाढवायचं, की आपल्याकडे कापड किती शिल्लक आहे त्याच्यावर डिपेंड आहे. हर एक लेअरमध्ये आपण 10 किंवा 20 इंच वाढवू शकतो. पण फर्स्ट लेअर जी आहे ती माझी 40 इंचाची, 40 म्हटलं तर 20-20 इंचाचे 2 लेअर निघणार आहे. फ्रंट पार्टला 20 इंचाची भाग आहे आणि बॅकला 20 इंच, असं मिळून हे 40 इंचाचं पूर्ण राऊंड आहे, हे लक्षात घ्या. तर आपण फर्स्ट लेअर काढायची आहे, म्हणजे 40 इंचाचा एक लांब कपड्याचा भाग आपण कट करून काढायचा आहे. तर ह्याची लेंथ उंची किती राहावी फर्स्ट लेअरची, तर 9 इंच. 9 इंच तिन्ही लेअरचे जे फ्रिल बनवणार आहेत ना, त्याची 9 इंच उंची पाहिजे. आणि रुंदी जी आहे 40 आहे, लक्षात घ्या. रुंदी 40 आहे आणि प्रत्येक लेअरची उंची ही 9 इंच असणार आहे. पण ह्याची जी आता पहिला जो भाग आहे तो 40 इंचाचा एक लांब कपडा आपण काढायचा आहे. आणि नंतर ना हा मधून कट करून 20-20 इंचाचे 2 जे भाग होतात त्याच्यामध्ये आपण चुन्या पाडणार आहोत. हे पहा, मी पुढं दाखवेनच तुम्हाला. ही 40 इंचाचा एक कपडा काढलेला आहे, ज्याची उंची 9 इंच आहे कपड्याची. हे पहा, हे 2 असं पार्ट आता मधून ह्याच्या डिवाईड करून 2 करणार आहे. तर मी प्रथम सगळे भाग जे आहेत ते साडीचे कपडे जे आहेत ते कट करून काढणार आहे. ह्याच्यामध्ये जे बॉर्डर साडीच्या खालच्या भागात जी डिझाईन होती ना ती काढली आहे, इथं मी मांडून तुम्हाला दाखवेन. हे पहा, हे जे मी जेवढ्या इंचाचे कपडे काढलेले आहेत ना कट करून, ते असे मांडून ठेवलेले आहेत. आणि हे प्रत्येकी 2-2 लेअर आहेत, हे फ्रंट आणि बॅकसाठी ह्याचे. हे पहा, हे अशा तऱ्हेने दिसेल हे मांडून दाखवल्यावर. आपल्याला काय नाही, फक्त आता आपण याच्या जे खालचा भाग आहे त्या फ्रॉकच्या भागाची अस्तरवर कटिंग करून घालूया. इथं 36 इंच घालायचं आहे कमरेचं माप, त्याच्यामध्ये 2 इंच लूजिंग घेऊन 40 इंच. आणि हे पहा, हे मी अपर बॉडी पार्ट तयार केलेले आहेत दोन्ही पण अस्तर बरोबर अटॅच करून, ह्याच्यामध्ये डॉट वगैरे सगळे तयार करून रेडी करून घेतलेले आहेत. हे बघा, फर्स्ट लेअर जी आहे ती मी ही अशी आहे 40 इंचाची म्हणलं तर 20-20 इंचाची. आणि हे पहा, फर्स्ट पार्ट ह्याच्यावर डॉट अगोदरच घालून घेतलेले आहेत मी. आता हे ही हा कपडा आहे, फर्स्ट लेअर अशी बसणार आहे. ह्याच्यामध्ये मी हलक्या चुन्या देणार आहे किंवा असे प्लेन ठेवले तरी चालेल. सेकंड लेअरमध्ये मी अशा तऱ्हेने चुन्या पाडलेल्या 5 नंबरची शिलाई मारून, मग नंतरनी असा धागा ओढला ना ते आपोआप चुन्या ह्याच्यामध्ये पडल्या जातात. अशा तऱ्हेने ह्या 2 लेअर हे सेकंडच्या. आणि थर्डला पण मी तशा लेअर पाडून घेतलेले आहेत या कपड्यामध्ये. खूप इझी आहे हे फ्रॉक बनवणं, ड्रेस बनवणं, फक्त आपल्याला चुन्या पाडून घ्याव्या लागतील. हे पहा, हे फ्रंट पार्टसाठी मी पोटली बटन्स तयार करून घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये कट मारून नंतर मी पोटली बटन्स लावणार आहे. तर आपण मशीनवर आलेलो आहोत. हे पहा, हे चुन्या बनवून आणि मग ह्या चुन्या ज्या आहेत ते तिन्ही पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. हे फ्रंट पार्टचे 3 पार्ट आणि बॅकचे हे अशा तऱ्हेने 3 पार्ट प्रथम जोडून घेतलेले. आता हे जे लायनिंगचं पार्ट आहे अस्तरचं आहे, त्याच्यावर आपण हा मेन पार्ट जो जॉईंट केलेला आहे कमरेखालचा तो जोडून घ्यायचा आहे. हे फ्रंट पार्ट पण मी तयार केलेला आहे. हे पहा, पोटली बटन्स लावून बॅकचं हिने एक बॅक पार्ट तयार केलेला आहे. आपण आता हे जो खालचा जो लेअर आहे जो फ्रॉकचा, तो आपण अस्तर बरोबर जोडून घ्यायचा आहे. प्रथम त्याला आपण पिना लावून मग जोडून घ्यायचा आहे, म्हणजे कपडा सरकणारही नाही. याच्यामध्ये फक्त फ्रॉक बनवणं खूप इझी आहे, फक्त आपल्याला फ्रीड बनवायलाही टाईम लागतो. जो चुन्या जे बनवायचे आहेत आणि जॉईंट करायचे त्यालाच टाईम लागतो, नाहीतर खूप लवकर होतं या ड्रेसचं स्टिचिंग. हे पहा, मी आता अस्तरला जोडून घेतलेले आहे. हे अशा तऱ्हेने दिसते. हे पहा, ए लाईन शेपमध्ये अस्तर लावायचं आहे आणि साईडनेही याचे जास्तीचं असेल ते कापड कट करून काढायचं आहे. हे जोडून झालेलं अशा तऱ्हेने बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट जोडलेले. आता अप्पर बॉडी पार्टला, वरच्या पार्टला खालचा पार्ट जो आहे तोही जॉईंट करून घेतलेला आहे मी. आणि साईडनी पण त्याच्या ज्या काही फिटिंगच्या शिलाई असतात ना त्या द्यायच्या आहेत.
हे पहा बॅकला पण जोडून घेतलेलं आहे, अप्पर बॉडी पार्ट आणि खालचं पण. हे पहा बॅकला पण जोडून घेतलेलं आहे. आता याच्यावर जे फ्रिल तयार करायची आहे ना, त्याच्यासाठी मी एक लांब पट्टी घेतलेली आहे आणि त्याच्या साईडला तुम्ही पिको करू शकता किंवा तुम्ही बारीक शिलाई मारूनही घेऊ शकता. ही स्ट्रिप किती मोठी आहे मी जास्ती मोठी घेतलेली आहे आणि फ्रंट पार्टवर असं मार्किंग करून डायरेक्ट तिथंच मी चुन्या पाडत आहे. तुम्ही वाटल्यास चुन्या पाडून एक मोठी फ्रिल तयार करून डायरेक्ट मग ह्याच्यावर अटॅच करू शकता. हे पहा शोल्डरचा मिडल पार्ट काढलेला आहे मी, म्हणजे 2 इंच धरून तिथं मार्किंग केलेलं आहे मी पेननी चॉकनी आणि मग त्याच्यावर डायरेक्ट मी अशा तऱ्हेने प्लेट्स देऊन फ्रिल करत आहे. हे पहा आणि जास्तीची जी पट्टी आहे ती कट करून मी काढलेली आहे. अशा तऱ्हेनं फ्रंटला पण फ्रिल लावून झालेली आहे आपली. मार्किंग केलं की येतं त्याच्यावर. आणि मी स्लीवसाठी कापड मला जास्त नाही मिळालं, मग त्याचा जॉईंट करून लावलेले आहेत, स्लीव तयार केलेले आहेत. तर अशा तऱ्हेने हा माझा 3 लेअरचा मॅक्सी ड्रेस फ्रॉक हा तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब जरूर करा. बाय.